नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2026 करिता चौकीदार या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासीची लोकसंख्या सर्वाधिक आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार. तर महाराष्ट्रातील पहा नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आदिवासीची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, वारली चित्रकला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याशी प्रामुख्याने संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 पालघर. तर वारली ही जी चित्रकला आहे तर ती महाराष्ट्रातील पहा पालघर या जिल्ह्याशी प्रामुख्याने संबंधित आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, आदिवासी जमातीच्या विकासासाठी कार्य करणारे ठक्कर बापा यांचे पूर्ण नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर. तर आदिवासी जमातीच्या विकासासाठी कार्य करणारे ठक्कर बापा यांचे जे पूर्ण नाव आहे तर ते कोणतं आहे? तर ते अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर हे त्यांचं पूर्ण नाव होते. प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाअंतर्गत अनुसूचित जमातीची व्याख्या देण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा कलम 342. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 342 या कलमाअंतर्गत अनुसूचित जमातीची व्याख्या ही त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5, तारपा हे पारंपरिक वाद्य कोणत्या आदिवासी जमातीतील प्रचलित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 वारली. तर पहा तारपा हे जे पारंपरिक वाद्य आहे तर ते वारली या आदिवासी जमातीत प्रचलित आहे. प्रश्न क्रमांक 6, सन 1857च्या उठावात खानदेशातील भिल्लाचे नेतृत्व कोणी केले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 केदार सिंग. तर पहा सन 1857च्या उठावामध्ये खानदेशातील जे भिल्लाचे नेतृत्व होते तर ते केदार सिंग यांनी केलेले होते. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे जे मुख्यालय आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 नाशिक. कुठे? नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 8, पेसा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला होता? तर पेसा हा जो कायदा आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 1996. कधी? सन 1996 या वर्षी तो संमत करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 9, सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर हे पहा ऑप्शन क्रमांक 3 कळसुबाई, ज्याची उंची जी आहे तर ती 1646 मीटर इतकी आहे. जे की कळसुबाई हे जे शिखर आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 10, आदिवासीच्या कल्याणासाठी शबरी घरकुल योजना कोणत्या राज्यात राबवली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. तर आदिवासीच्या कल्याणासाठी पहा शबरी घरकुल ही जी योजना आहे तर ती महाराष्ट्र या राज्यामध्ये राबवली जाते. प्रश्न क्रमांक 11, बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो? तर बिरसा मुंडा यांचा जो जन्मदिवस आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 4 जनजातीय गौरव दिन. काय आहे? जनजातीय गौरव दिवस या नावाने साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? तर महाराष्ट्रातील ज्या भामरागड टेकड्या आहेत तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली. कोणत्या जिल्ह्यामध्ये? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 13,
भारतीय राज्यघटनेची कोणती अनुसूची ही अनुसूचित क्षेत्राशी शेड्युल्ड एरियात यांच्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 5वी आणि 6वी. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेची जी 5वी आणि 6वी कोणती 5वी आणि 6वी ही जी अनुसूची आहे तर ती अनुसूचित क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 14 अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवर कोणते प्रसिद्ध धरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा भंडारदरा. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरा या नदीवर भंडारदरा हे प्रसिद्ध धरण आहे. प्रश्न क्रमांक 15 नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रसिद्ध नेत्या खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मेधा पाटकर. तर नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रसिद्ध नेत्या या मेधा पाटकर या होत्या. प्रश्न क्रमांक 16 भारताचे सध्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा. तर भारताच्या जे सध्याच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू कितवे आहेत तर ते भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत. पहिल्या कोण आहेत तर ते प्रतिभाताई पाटील या आहेत. तर द्रौपदी मुर्मू या पहा ओडिसा या राज्याच्या रहिवासी आहेत. प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत. प्रश्न क्रमांक 17 मराठी वृत्तपत्र मूकनायक हे कोणी सुरू केले होते? तर मराठी भाषेतील जे वृत्तपत्र होते कोणते मूकनायक. तर हे पहा ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय मूकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 18 पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा राजस्थान. तर राजस्थान हे जे राज्य आहे तर ते पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगरात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सातपुडा. तर महाराष्ट्रातील जे चिखलदरा हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा सातपुडा या डोंगररांगेमध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राज्यघटनेचे कलम 17 कशाशी संबंधित आहे? तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे कोणते कलम 17 तर हे ऑप्शन क्रमांक 1 अस्पृश्यता निवारण कशाशी अस्पृश्यता निवारण यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी. काय महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 22 आदिवासीच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली ट्रिफेड ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 विपणन. विपणन म्हणजेच मार्केटिंग. विपणन म्हणजेच मार्केटिंग. तर पहा आदिवासीच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली जी ट्रिफेड ही जी संस्था आहे तर ती पहा विपणन या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 23 एकूण सातपुडा पर्वतरांगेत येणाऱ्या महाराष्ट्रातील टेकड्यांना काय म्हणतात? तर एकूण सातपुडा पर्वतात येणाऱ्या महाराष्ट्रातील ज्या टेकड्या आहेत तर त्यांना पहा ऑप्शन क्रमांक 4 तोरणमाळ. काय तोरणमाळ असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 24 मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याचे कर्तव्य कोणाचे आहे? तर मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याचे जे कर्तव्य आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालयाचे. कोणाचे आहे? सर्वोच्च न्यायालयाचे यांचे कर्तव्य आहे. प्रश्न क्रमांक 25 आदिवासी समाजसुधारक क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा जो लढा होता तर तो कोणाविरुद्ध होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा इंग्रज सरकार आणि सावकार. तर आदिवासी समाजसुधारक कोण होते? क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा जो लढा होता तर तो पहा इंग्रज सरकार आणि सावकार यांच्या विरुद्ध होता. प्रश्न क्रमांक 26 जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक आदिवासी जो दिवस आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 4 9 ऑगस्ट. कोणत्या दिवशी? 9 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो.
प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच TRTI आहे? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 1 पुणे. काय आहे? महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते? तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे पहा ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण. कोण होते? यशवंतराव चव्हाण हे होते. प्रश्न क्रमांक 29, गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा हे ठिकाण कोणत्या समाजसेवकाशी संबंधित आहे? तर पहा गडचिरोली जिल्ह्यातील जे हेमलकसा हे जे ठिकाण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर प्रकाश आमटे. कोण आहेत? डॉक्टर प्रकाश आमटे या समाजसेवकाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 30, कोकण किनारपट्टीची लांबी किती किलोमीटर आहे? तर कोकण किनारपट्टीची जी लांबी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 720 किलोमीटर. किती आहे? 720 किलोमीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 31, गोंड जमातीच्या मुख्य देवाला काय म्हणतात? तर गोंड जमातीच्या मुख्य देवाला पहा ऑप्शन क्रमांक 1 बडादेव. काय म्हटले जाते? बडादेव असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील जे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 अमरावती. काय आहे? अमरावती या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 33, वन हक्क कायदा फॉरेस्ट राईट्स ॲक्ट कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 2006. तर पहा वन हक्क कायदा हा 2006 या वर्षी लागू करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 34, महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पक्षी. तर महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 35, आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री किंवा मंत्री यांच्या कार्यालयाला काय म्हणतात? तर आदिवासी विकास विभागाचे जे राज्यमंत्री किंवा मंत्री असतात तर त्यांच्या कार्यालयाला पहा ऑप्शन क्रमांक 4 मंत्रालय. काय म्हटले जाते? मंत्रालय असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 36, भिल्ल जमातीची मुख्य बोलीभाषा कोणती आहे? तर भिल्ल जमातीची मुख्य बोलीभाषा ही पहा ऑप्शन क्रमांक 1 अहिरणी आहे. कोणती? अहिरणी. प्रश्न क्रमांक 37, नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी थंड हवेचे ठिकाण आहे? तर नंदुरबार जिल्ह्यातील पहा ऑप्शन क्रमांक 3 तोरणमाळ. काय आहे? नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ या ठिकाणी थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 38, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ केव्हा तीव्र झालेली होती? तर संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 1950 ते 1960. कोणत्या दरम्यान? सन 1950 ते सन 1960 या दरम्यान तीव्र झालेली होती. प्रश्न क्रमांक 39, कोलाम ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर कोलाम ही जी आदिवासी जमात आहे तर ती पहा प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ. कोणत्या? यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 40, राज्याच्या महाधिवक्त्याची म्हणजेच ॲडव्होकेट जनरल नियुक्ती कोण करतो? तर राज्याच्या महाधिवक्त्याची जी नियुक्ती आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल. कोण करतो? राज्यपाल करतो. प्रश्न क्रमांक 41, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठाराचा आकार कसा आहे? तर महाराष्ट्रातील दख्खनच्या पठाराचा जो आकार आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 त्रिकोणी आहे. कसा आहे? त्रिकोणी आहे. प्रश्न क्रमांक 42, आदिवासी मुलांसाठी महाराष्ट्रात कोणती निवासी शाळा चालवली जाते? तर आदिवासी मुलांसाठी महाराष्ट्रात पहा ऑप्शन क्रमांक 1 एकलव्य निवासी शाळा. कोणती? एकलव्य निवासी शाळा ही चालवली जाते. प्रश्न क्रमांक 43, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा पहा ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक असतो. कोण असतो? ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 44, महाराष्ट्रात वारली क्रांतीचे नेतृत्व कोणी केले होते?
तर महाराष्ट्रामध्ये वारली क्रांतीचे जे नेतृत्व होते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी परुळेकर. कोणी? गोदावरी परुळेकर यांनी केले होते. प्रश्न क्रमांक 45 लोकसभेत आदिवासीसाठी म्हणजेच एस.टी किती जागा राखीव आहेत? तर लोकसभेमध्ये आदिवासीसाठी पहा एकूण ऑप्शन क्रमांक 2 47. किती? 47 जागा या राखीव आहेत. प्रश्न क्रमांक 46 ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प हे पहा ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर. कोणत्या? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 47 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कोणी दिलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा लोकमान्य टिळक. कोणी? लोकमान्य टिळक यांनी दिलेली होती. प्रश्न क्रमांक 48 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा पहा ऑप्शन क्रमांक 1 अहिल्यानगर. कोणता? अहिल्यानगर हा जिल्हा आहे.